भीती ही प्रगतीच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे असं म्हटल्यानंतर मदर पुढे सांगतायत की ती कशी असते, ती मेनी साइडेड असते, तिला अनेक बाजू असतात, तिला अनेक अंग असतात, ती मल्टीफॉर्म असते, ती विविध रूप धारण करते, सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी असते, म्हणजे स्वतःचाच स्वतःला विरोध अशा प्रकारचं तिचं स्वरूप असतं, ती इलॉजिकल असते, कधी कधी अकारण भीती वाटते, म्हणजे तशी कुठलीही परिस्थिती नाहीये, आजूबाजूला तसं काही घडलेलं नाहीये, पण कुठेतरी मनात भीती दाटून येते, अकारण भीती वाटते, तेव्हा ती इलॉजिकल असते, तर्कहीन असते असं त्या म्हणतात. अनरिझनिंग अँड अनरिझनेबल अशी ती असते. आणि आत्ता आपण म्हटलं त्याप्रमाणे की सर्व प्रकारच्या भीतींमध्ये मृत्यूची भीती ही अत्यंत सूक्ष्म असते आणि ती मोस्ट टेनॅशियस असते. ती हटवायचा प्रयत्न केला तर हटत नाही, घालवायचा प्रयत्न केला तर घालवता येत नाही, अशा प्रकारची ती चिवट म्हणता येईल, अशा प्रकारचं तिचं स्वरूप असतं असं मदरनी सांगितलेलं आहे.